नमस्कार, मी रजत आणि लाईव्ह टी मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. नागपूर स्थित अंबाझरी परिसरातील एक आंबेडकर स्मारक मध्यंतरीच्या काळात तोडण्यात आलेलं होतं. त्यावर खूप असा म्हणजे काही संघटनांकडून विरोधी सुद्धा दर्शविण्यात आलेला होता. सध्या तो मुद्दा चर्चेत आहेत आणि आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी माजी IAS किशोरजी गजबी आपल्यासोबत आहेत. सर, महत्त्वपूर्ण विषय हा होता आणि आपल्या नेतृत्वात सध्या एक आंदोलन झालेलं होतं. राजकीय मंचावर न करता ते सामाजिक बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलं. काय असं कारण होतं याच्या मागचं आणि हा जो स्मारक तोडण्यात आलेला आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? नागपूरला अंबाझरी तलाव नावाचा एक परिसर आहे. त्याच्या काठावरती 44 एकर जागा महाराष्ट्र शासनाने नागपूर महानगरपालिकेला 6 दशकापूर्वी दिलेली होती, म्हणजे 60 वर्षापूर्वी. तर त्या जागेमध्ये 20 एकर जागा ही क्लिअरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राखीव होती. या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेने अंदाजे 45 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आसपास 50 एक वर्षापूर्वी एक डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन नावाची इमारत बांधली. ह्या इमारतीमध्ये अनेक वर्ष चांगले चांगले कार्यक्रम होत होते. इथे कन्व्हेन्शन, सेमिनार, चर्चासत्र वगैरे अगदी लग्नसुद्धा या ठिकाणी होत असत. परंतु गेल्या 15 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. यांनी 15 वर्षामध्ये या सांस्कृतिक भवनाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, डागडुजी केली नाही, देखभाल केली नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रॉपर सिक्युरिटी नसल्यामुळे दरवाजे खिडक्या चोरीला गेल्या. आणि मग एक दिवस अचानक जुलै 2021 आम्हाला असं समजलं की या सांस्कृतिक भवनाच्या भोवती टिनाचे पत्रे उभारले आणि एका कॉन्ट्रॅक्टरने ही वास्तू पूर्णपणे जमीनदोस्त केली, पाडून टाकली पूर्णपणे. 5-6 दिवस याची बातमीच आली नाही कुठे. आणि त्याच्यानंतर जेव्हा वृत्तपत्रामध्ये ही बातमी आली तेव्हा मग आम्ही सर्व आंबेडकरी समाजाचे लोक आम्ही एकत्र आलो आणि आम्ही त्याचा शोध घेतला. आम्हाला समजलं की एका गरुडा अम्युजमेंट पार्क नावाच्या कंपनीच्या डायरेक्टरने ही इमारत पाडली आणि त्यांनी त्याच्यावर आपला ताबा दाखवला आहे. मग आम्ही आंदोलन केले, मोर्चा काढला. मोर्चाने आम्ही महापालिकेवर गेलो. मोर्चाने आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिली. आमची तक्रार FIR म्हणून नोंदवण्यात आली नाही. आमचं म्हणणं होतं की ही इमारत पाडणाऱ्या माणसाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे जे सांस्कृतिक भवन होतं, ते भवन त्यांनी कुणाची परवानगी न न घेता जमीनदोस्त केलं आणि म्हणून त्याला अटक करावी, त्याला शिक्षा करावी, अटक करावी असं आमचं म्हणणं होतं. परंतु असं काही झालं नाही. आम्ही ठिकठिकाणी निवेदनं दिले आणि हे सर्व झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा एक फार मोठा कटाचा भाग होता. हा एक कट होता आणि हे कारस्थान होतं. हे कारस्थान काही लोकांनी मुद्दाम घडवून आणलं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं, पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं, महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री यांच्या मदतीनं यांनी ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आणि ॲक्च्युली बळकावलीच त्यांनी. कारण ही जमीन पर्यटन विकास महामंडळाने ह्या गरुडा अम्युजमेंट पार्कला हस्तांतरित केलेली आहे. त्यांच्याकडून त्यांनी काही कन्सेशन ॲग्रीमेंट साईन करून घेतले, लेटर ऑफ अवॉर्ड त्यांना दिलं. तर थोडक्यात म्हणजे याची जी सुरुवात आहे ती दीड वर्षापूर्वी झालेली आहे आणि 1.5 वर्षापासून आम्ही आंदोलनं करत आहोत. आता मुद्दा जो आहे तो हा आहे की आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षाचं नाही, संपूर्ण आंबेडकरी समाजाचं आंदोलन आहे. आणि संपूर्ण आंबेडकरी समाज जो आहे नागपूरमध्ये, नागपूर किंवा विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्राच्या या पूर्व भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, सक्रिय आहे आणि जागृत असा हा समाज आहे. असं असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ज्या जमिनीचा सातबारा आहे, ज्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड आहे आणि याच्या नगरभूमापनाच्या नकाशामध्ये त्यांच्या नावानं ते 20 एकर जागा दर्शवण्यात आलेली आहे. ॲक्च्युली ही जागा 20 एकर 9 गुंठे आहे. तर ही जागा बळकावण्याचा प्रयत्न आजच्या जमान्यामध्ये आणि आजच्या घडीला काही लोक करत आहेत, याचंच आम्हाला आश्चर्य वाटते आणि त्यांची हिंमत कशी झाली हा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या नावानं आमची जी अस्मिता आहे, आमची जी भावना आहे, त्या भावनांचा कुठलाही विचार न करता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी राखीव असलेली 20 एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आमचा निषेध आहे. म्हणून आम्ही सर्व पक्ष वगैरे बाजूला ठेवून आम्ही समाजाच्या वतीनं, आंबेडकरी समाजाच्या वतीनं हे आंदोलन करीत आहोत. सर,
पक्षाच्या बाबतीतली आपली जी भूमिका आहे की ही सामाजिक मंचाच्या माध्यमातून आपण उचललेला प्रश्न आहे. पण याच्यामध्ये राजकीय पक्षांना पण जसं बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गाचं वोटिंग प्रतिशत खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा राजकीय पक्ष यावर लक्ष का बरं देत नाही? याच्या मागचं कारण काय? आपल्यालाही याच्या मागची काही मजबुरी आहेत का? की सामाजिक मंचावरून या प्रश्नाला उचलण्याबाबतीत? आता हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि फारच संवेदनशील प्रश्न आहे. म्हणून मी याचं उत्तर देखील अतिशय काळजीपूर्वक देणार आहे. आमच्या आंदोलनाला राजकीय पक्षापैकी पाठिंबा देणारे फक्त नागपूरचे शहराचे आमदार श्री विकास ठाकरे यांनीच आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे असं मी खात्रीपूर्वक म्हणू शकतो आणि त्यांनी तो पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांचा पाठिंबा हा काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून आहे. पण त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याने आम्हाला पाठिंबा दिला नाही, आम्हाला पाठबळ दिलं नाही, आमचं समर्थन केलं नाही किंवा आमच्या मदतीला ते धावून आले नाही. त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे हे पूर्णपणे आंबेडकरी समाजाचं, बौद्ध समाजाचं किंवा दलित समाजाचं किंवा संविधानप्रेमी समाजाचं हे आंदोलन आहे. कारण आमच्या आंदोलनामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत आणि दलितसुद्धा आहेत. आता हे आंदोलन एक सामाजिक आंदोलन सुरू झालेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मंजूर असलेली, महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आणि नगर भूमापनच्या नकाशामध्ये बाबासाहेबांच्या नावानं असलेली ही जागा एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरला, कॉन्ट्रॅक्टरला फक्त नफा कमवण्यासाठी ती देण्यात येत आहे. या गोष्टीची आम्हाला चीड येते. कारण खाजगीकरणाचा खाजगीकरणाला ताणून न्यायचं, पण कुठपर्यंत ताणून न्यायचं? की बाबासाहेबांच्या नावाने असलेली जमीनसुद्धा बळकावण्याचा प्रयत्न करण्याचा खाजगीकरणाच्या नावावर. हा सगळा प्रकार अतिशय निंदनीय आहे. आणि म्हणून हा जरा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे बाकीचे जे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते याला समर्थन देत नाही आहेत किंवा ते या आंदोलनापासून दूर राहू पाहत आहेत. त्याचं कारण ते जाणो. आम्हाला एक माहीत आहे की कोणी जर समजा आमच्या या आंदोलनाच्या सोबत जर आला तर आम्ही त्यांना सोबत घेऊ. परंतु जर कोणी या आंदोलनावर टीका करत असेल तर त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही खंबीरपणे, अगदी सक्षमपणे आम्ही तयार आहोत. याचं मागचं कारण असं तर नाही म्हणता येईल, कारण महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्येच ह्या भवनाला जमीनदोस्त करण्याचं एक षड्यंत्र रचण्यात गेलं. याच्या मागे काही महाविकास आघाडीचं काही नेत्यांचं षड्यंत्र तर नव्हे? अजिबात नाही. हा जो प्रकार सुरू आहे हा काही कालचा प्रकार नाही आहे. 2017 पासून हे सुरू आहे. 2017मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्याच्यापूर्वी अगदी 2015 पासून नागपूर महानगरपालिकेचे ठराव मांडणं आणि ठराव पास करणं सुरू होतं. त्यांच्या पहिल्या बैठकीमध्ये असा ठराव करण्यात आला की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सांस्कृतिक भवनाचं देखभाल आणि दुरुस्ती महानगरपालिका करू शकत नाही आणि म्हणून ते खाजगीकरणातून करण्यात यावे. त्याला त्या महापौर आणि अन्य जे त्या ठिकाणी उपस्थित होते नगरसेवक आणि अधिकारी, त्यांच्या त्या गटाने त्याला मान्यता दिली. त्याच्यानंतर पुन्हा आणखी एक ठराव त्याच कालावधीमध्ये पास करण्यात आला. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ही जमीन देण्यात येईल आणि त्यांनी याचा विकास करावा आणि त्यांनी याला पर्यटन क्षेत्र म्हणून याचा विकास केल्यानंतर जे काही उत्पन्न त्यांना मिळेल त्या उत्पन्नाचा 60% हिस्सा हा महानगरपालिकेला दिला जावा आणि 40% पर्यटन विकास महामंडळाने ठेवावा. अशा प्रकारचा ठराव त्यालाही मान्यता दिली. त्यानंतर पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ही जागा देण्यात आली होती, हस्तांतरित करण्यात आली होती आणि सांगितलं होतं की तुम्ही याचा पर्यटनासाठी विकास करा. पण त्यांनी ते केलं नाही. म्हणून महानगरपालिकेने पत्र दिलं की 3 वर्षापासून आपण ह्या जागेचा विकास पर्यटनासाठी केला नाही, म्हणून आता आम्ही ही जागा परत घेतो. पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आंबेडकर स्मारकाच्या जागेला हात लावला नव्हता. पर्यटन विकास महामंडळाला गार्डनची जागा देण्यात आली होती जी 24 एकर जागा आहे. तर आंबेडकर स्मारकासाठी 20 एकर असलेली जागा बाजूला ठेवून 24 एकर जागा ही पर्यटन विकास महामंडळाला दिली होती. त्यांनी ती 3 वर्षामध्ये कुठलंही काम केलं नाही, म्हणून ती जागा परत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला होता, कारण ताबा देणं त्यांच्याकडे होतं आणि अशा रीतीनं ती जागा म्हणजे विकासासाठी घेण्यात आली नाही आणि पर्यटन विकास मंडळाने त्या जागेचा विकास केला नाही. त्यानंतर मग 2017मध्ये पुन्हा ठराव पास करण्यात आला आणि त्या ठरावामध्ये काही या ठिकाणी ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत असे व्यक्ती महानगरपालिकेच्या बैठकीला हजर होते. हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते. हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महापौर महोदय आणि महानगरपालिकेचे अधिकारी या सर्वांनी मिळून
ही संपूर्ण 44 एकर जागा आता खाजगीकरणातून विकसित करण्यात यावी आणि यासाठी महाराष्ट्र सरकारला परत करण्यात यावी आणि महाराष्ट्र सरकारने ही जागा कायदेशीररित्या पर्यटन विकास महामंडळाला द्यावी अशा प्रकारचा ठराव पास करण्यात आला. या सर्व ठरावाच्या प्रती आमच्याकडे आहेत आणि म्हणून हा एक कट आहे. या कटाच्या अंतर्गत हे झालेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार 2019मध्ये आलं. 2017 ते 2019 म्हणजे 17, 18 आणि 19चा काही भाग असा जवळपास 2.25 वर्षाचा कालावधी आहे. या 2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये ठराव पास केला महापालिकेने. महापालिकेने महाराष्ट्र शासनाला ठराव पाठवला. महाराष्ट्र शासनाने ही जमीन महानगरपालिकेकडनं परत घेतली, तो आदेश काढला. परत घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना ही दिली, तो आदेश काढला. जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पर्यटन विकास महामंडळाला पुन्हा ही 44 एकर जागा हस्तांतरित केली, तो आदेश काढला. आणि त्यानंतर पर्यटन विकास महामंडळाने टेंडर काढलं आणि टेंडरद्वारे याचा विकास करण्याचा त्यांनी ती प्रोसेस पूर्ण केली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र सरकारने जो GR काढला त्या GRमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाचा कुठे उल्लेख नाही. कलेक्टरने जो आदेश काढला नागपूरच्या पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्याचा, जागा हस्तांतरित करण्याचा, त्या GRमध्ये त्या आदेशामध्ये कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या 20 एकर जागेचा उल्लेख नाही. नंतर पर्यटन विकास महामंडळाने टेंडर काढलं, त्या टेंडरमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख नाही. त्यानंतर त्यांनी टेंडर भरलं. नंतर यांनी लेटर ऑफ अवॉर्ड काढलेला आहे, त्या लेटर ऑफ अवॉर्डमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख नाही. नंतर कन्सेशन ॲग्रीमेंट साईन केलं, कन्सेशन ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख नाही. महाराष्ट्र सरकारच्या 5-6 प्रकारच्या आदेशामध्ये, एक महाराष्ट्र शासनाचा GR, 2 जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, 3 पर्यटन विकास महामंडळाचं टेंडर, 4 लेटर ऑफ अवॉर्ड, 5 कन्सेशन ॲग्रीमेंट आणि संबंधित पत्रव्यवहार, या सर्व रेकॉर्डमध्ये कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख नाही. याचा अर्थ हे कट आणि कारस्थान केलेलं आहे. हे कारस्थान भाजप सरकारच्या मंत्र्यांनी आणि भाजप सरकार नागपूरच्या महापालिकेच्या भाजप सरकारच्या महापौर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे, असा माझा आरोप आहे. आपण जे खूप महत्त्वाचे आरोप भाजपच्या नेत्यांवरती लावलं, कारण ज्या महापौर आणि महानगरपालिकांच्या मीटिंगची आपण गोष्ट केली, तिथे भाजपचे एक मोठे नेते उपस्थित होते, परिणय फुके. आणि दुसरा एक विषय असा आहे की जे खाजगी कंपनीच्या बाबतीतला आपण म्हटलेलं आहे, त्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत, संचालक आहेत, ते काँग्रेसचे एक नेते आहेत, नरेंद्र जिचकार त्यांचं नाव आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असं वाटत नाही की काँग्रेसच्या नेत्यांनी आणि भाजपच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मिळून हे षड्यंत्र केलं असणार? माझं उत्तर याला हो आहे. माझं उत्तर होय असं आहे. तर जसं आता नरेंद्र जिचकार जे आहेत, ते एक स्वतःला दलित चळवळीतील खूप मोठे काँग्रेसचे नेते म्हणून घेतात. माजी ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांचे ते खूप निकटवर्ती आहे. याच्यावर आपलं काय म्हणणं? नाही, याच्यावर मी काही बोलणार नाही. नो कॉमेंट्स. एक जाणीवपूर्वक आपण बघितलंय, कालांतरांचा हा भाग आहे की दलित समाजातील लोकांच्या बाबतीतले अस्तित्व नष्ट करण्याच्या बाबतीतला प्रश्न असतो. तर कुठे ना कुठे एका याला त्या दृष्टिकोनातून बघता येईल का की विशिष्ट समाजाच्या स्थळांना किंवा त्यांच्या स्मारकांना जमीनदोस्त करून एक म्हणजे असं काहीतरी निर्माण करायचा प्रश्न? नाही, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला मी पूर्णपणे सहमत नाही. दलित समाजाचे जागा बळकावण्याचा प्रश्न नाही, हा प्रश्न खाजगीकरणाचा आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर सरकारी कंपन्या उद्ध्वस्त करणे, सरकारी बँका उद्ध्वस्त करणे, सरकारी मालमत्ता प्रॉपर्टी खाजगी लोकांच्या हातात देणे, असे सगळे प्रकार सुरू आहेत. तो खाजगीकरणाचा परिणाम आहे किंवा दुष्परिणाम आहे. आता महानगरपालिकेने सुद्धा खाजगीकरणाचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यांनी आता अलीकडेच उत्तर नागपूरमध्ये जरीपटका भागामध्ये एक गार्डन होतं, ज्या ठिकाणी लोक फिरायला जात होते, मॉर्निंग वॉकला जात होते, व्यायाम करत होते. ते गार्डन त्यांनी एका खाजगी संस्थेला त्यांनी ते चालवायला दिलं. ते चालवायला दिलं म्हणजे त्याचा विकास करायला दिलं. तर या खाजगीकरणातून त्या ठिकाणी तो जो कोणी बिल्डर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल, तो त्याचा खाजगी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करणार. मग तोच प्रकार ह्या 20 एकर जागेमध्ये झालेला आहे. आता एक गोष्ट आपल्या लक्षात घेणं फार आवश्यक आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक ठिकाणी
आर्थिक तरतुदी करून त्या ठिकाणांचा, त्या पर्यटन स्थळांचा किंवा धार्मिक स्थळांचा विकास त्यांनी केलेला आहे. मग 20 एकर जागेचा विकास करायला ते का तयार नाहीत? नागपूरच्या नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने आपली इच्छा प्रदर्शित केली होती, की आमच्याकडे जर ही 20 एकर जागा दिली, तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि गार्डन परिसर चांगला विकसित करून देऊ. पण त्यांचं म्हणणं न ऐकता यांनी मुंबईवरून आदेश काढले आणि पर्यटन विकास महामंडळाला एका अतिशय शॉर्ट नोटीसवर ती जागा त्यांना दिली. त्यांनी टेंडर काढलं, टेंडर भरण्यात आलं आणि ते लगेच मंजूरही झालं आणि सर्व प्रकारची प्रक्रिया ही 2.5-3 महिन्यामध्ये पूर्ण झाली आणि एका खाजगी माणसाच्या ताब्यात ती गेली. तो कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतो, की हे स्मारक डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन हे वाऱ्याने पडलं. त्या दिवशी वादळ वारा पाऊस आला आणि ते पडलं. सिमेंट काँक्रीटचं सांस्कृतिक भवन वाऱ्याने पडलं. हे ऐकून घेण्यासाठी आणि याच्यावर याला काय म्हणतात त्याला, याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्ही काय लहान बालकं आहोत का? आम्हाला कळत नाही का हे काय चालू आहे ते? तर हा एक कट कारस्थान केलेला आहे आणि मुद्दाम हेतुपुरस्सर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी राखीव असलेली 20 एकर जागा एका कॉन्ट्रॅक्टरला दिली आणि तो कॉन्ट्रॅक्टर आणि ती गरुडा अम्युजमेंट पार्क नावाची कंपनी, त्या ठिकाणी डायरेक्टर कोण आहेत हे रेकॉर्डवर आहे. तुम्ही जर इंटरनेटवर गेलात तुम्हाला सर्व डायरेक्टरांची नावं दिसतील. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते देखील त्या ठिकाणी डायरेक्टर आहेत आणि त्याच्या अगोदरसुद्धा जे डायरेक्टर होते ते भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार होतं त्या काळामध्ये वेगळे डायरेक्टर होते. आता त्यातले 2 जुने ठेवून पुन्हा 2 डायरेक्टर नवीन घेण्यात आलेले आहेत आणि म्हणून तुम्ही आधी जे नाव घेतलं ते देखील त्याच्यामध्ये आहे. महापौरांच्या मिटिंगमध्ये ते होते म्हणून मी हो म्हणून सांगितलेलं आहे. तर अशा रीतीनं ही जागा बळकवण्याचा प्रकार झालेला आहे. आंबेडकरी समाजाने हे सहन करू नये, आंबेडकरी समाजाने याला टॉलरेट करू नये, आंबेडकरी समाजाने याचा तीव्र प्रतिकार करावा आणि 20 एकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा ही शाबूत जशीच्या तशी ठेवावी. कारण याच नागपूरमध्ये पटवर्धन ग्राउंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्याचं ठरलं होतं. आज त्याला 25 वर्ष झाले. 25 वर्षापासून टोलवाटोलवी सुरू होती. नागपूर महानगरपालिका म्हणायची सरकारकडे प्रस्ताव पाठवला, सरकार मंजूर करत नाही. सरकार म्हणायची की महानगरपालिकेने प्रस्ताव आणला नाही. सरकार आणि महानगरपालिका या दोघांमध्ये तो फुटबॉलसारखा चेंडू इकडून तिकडे जात होता. पण त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक पटवर्धन ग्राउंड या स्टेडियमच्या ग्राउंडच्या बाजूला त्या ठिकाणी त्यांनी होऊ दिलं नाही. आज परिस्थिती अशी आहे की नागपूर महानगरपालिकेच्या स्टार बसचा त्या ठिकाणी गॅरेज आहे. स्टार बसचं गॅरेज त्या ठिकाणी उभारलं. ज्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक ऑडिटोरियम उभारणार होते त्या ठिकाणी स्टार बसचं गॅरेज उभं आहे, मेकॅनिक गॅरेज त्या ठिकाणी उभं आहे. त्याच्यानंतर प्रस्ताव आलेला सुरेश भट सभागृह ते रेशीमबागेत झालेलं आहे. सुरेश भट सभागृहाचा प्रस्ताव नंतर आला, तो नंतर आला, नंतर मंजूर झाला, नंतर बांधकाम झाला, आज त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. परंतु बाबासाहेबांच्या नावाने यांनी ऑडिटोरियम होऊ दिलं नाही, स्मारक होऊ दिलं नाही. दीक्षाभूमी हा तर जुना प्रस्ताव आहे, कारण तो तर बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या वेळीच तो झालेला होता. वस्तुस्थिती अशी आहे की नागपूरला जेव्हा धम्मदीक्षा झाली त्यानंतर नागपूर महानगरपालिकेने बाबासाहेबांचा इथल्या टाऊन हॉलमध्ये सत्कार केला होता आणि सत्कार केल्यानंतर बाबासाहेबांचं अगदी थोड्या दिवसातच निधन झालं. निधन झाल्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर पुन्हा नागपूर महानगरपालिकेने ठराव पास केला आणि सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे एक स्मारक, या आठवणी भव्य स्मारक आम्ही उभारू नागपूर महानगरपालिकेतर्फे. त्याप्रमाणे प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला आणि सरकारने ही 44 एकर जागा दिली. या 44 एकर जागेपैकी 24 एकर जागा गार्डनसाठी, 20 एकर 9 गुंठे जागा डॉक्टर आंबेडकर स्मारकासाठी होती आणि म्हणून ही जागा गेल्या जवळजवळ म्हणजे 55-60 वर्षापासून या जागेचा विकास करण्यात आलेला नाही. कोण होते महानगरपालिकेमध्ये? आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं की महानगरपालिका निष्क्रिय होते, महाराष्ट्र सरकार देखील निष्क्रिय होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कुठलंही स्मारक किंवा ऑडिटोरियम हे होऊ देत नाही. याचे 2 चांगले उदाहरणं मी तुम्हाला दिले. यशवंत स्टेडियमच्या बाजूचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं ऑडिटोरियम आत्तापर्यंत झालं नाही. टोलवाटोली सुरू होती. चक्क आंबेडकरी समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर झालेलं सुरेश भट सभागृह हे झालं, परंतु बाबासाहेबांचं झालं नाही स्मारक. आमचं असं म्हणणं आहे आता या 20 एकर जागेवर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब हा जो खाजगी कॉन्ट्रॅक्टर आहे गरुडा अम्युजमेंट पार्क त्याच्याशी केलेला करारनामा तात्काळ रद्द करावा, लेटर ऑफ अवॉर्ड तात्काळ रद्द करावे, कन्सेशन ॲग्रीमेंट तात्काळ रद्द करावे आणि ती जागा परत ताब्यात घेऊन त्या जागेवर एक भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, त्या मूर्तीच्या परिसर चांगलं 10-12 एकराचं एक लॉन आणि त्या ठिकाणी म्हणजे अखिल भारतीय पातळीचं एक प्रचंड मोठी लायब्ररी त्या ठिकाणी बांधण्यात यावी, ज्या ठिकाणी एकाच वेळेस 200-300 लोक अभ्यास करू शकतील.
नंबर ऑफ म्हणजे रीडिंग रूम असतील किंवा अध्ययन कक्ष असतील, त्या ठिकाणी स्टडी रूम, रीडिंग रूम, स्मॉल कॉन्फरन्स हॉल, बिग कॉन्फरन्स हॉल, बिग ऑडिटोरियम, अशा प्रकारे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची वास्तू होईल. अशा प्रकारची वास्तू आणि त्या वास्तूला आवश्यक असलेलं पार्किंग किंवा रेस्टॉरंट किंवा टॉयलेट आणि इतर प्रसाधनाची सोय, अशा सर्व पार्किंग वगैरे अशा सर्व सुविधांनी युक्त असलेलं असं एक बाबासाहेबांचं स्मारक करावं. बाबासाहेबांचा पुतळा लहान असला तरी चालेल, परंतु लायब्ररी मात्र प्रचंड मोठी आणि प्रचंड भव्य झाली तरच त्या 20 एकर जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चांगल्या पद्धतीनं होईल. परंतु हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे याने मध्यंतरी पेपरमध्ये एक बातमी दिली होती. या कॉन्ट्रॅक्टरनेच दिली ती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नावाने दिली, पण दिली ती कॉन्ट्रॅक्टरने, की आम्ही या ठिकाणी 10,000 स्क्वेअर फुटामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधू आणि भव्य पुतळा बांधू आणि त्यांचं स्मारक बांधू. 10,000 स्क्वेअर फूट म्हणजे 1/4 एकर. एका एकराचा 1/4 भाग म्हणजे 10,000 फुटामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बांधून हा कॉन्ट्रॅक्टर आंबेडकरी समाजावर किती मोठी मेहरबानी करणार होता. तर एवढी मोठी मेहरबानी आम्हाला नको. आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून काही मागायचं नाही. 20 एकर जागा महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. ती जशीच्या तशी कायम ठेवा. त्याला हात लावू नका. तुम्ही जर हात लावले कोणी तर त्याचे हात छाटण्याची आमची तयारी आहे.